गोल करकरीत भजी आपण पाहतोय. अगदी साधी भजी आहे ही. इथे मी दाबून 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान फिरवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं हे बेसन फेटून घ्यायचं आहे. आणखी याच्यामध्ये थोडंसं पाणी मी घालणार आहे. आणि जसं जसं बेसन आपण फेटत जाऊ तसं तसं त्याचा रंग बदलत जाईल आणि एकाच दिशेने हात फिरवत न्यायचा आहे. म्हणजे आपली भजी छान हलकी आणि जाळीदार होती. आता एवढं पातळ असं बेसन छान फेटून घेतलेलं आहे मी आणि बेसनाचा रंग पण इथे थोडासा पांढरा झालेला आहे, बदललेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालते. 1 कांदा अशा पद्धतीने चिरलेला आहे आणि कोथिंबीर सोबतच घालत आहे. आता परत एकदा मिक्स करून घेत आहे. चमचा हिंग घालते मी याच्यामध्ये. नंतर जाडसर कुटून घेतलेली धने घालत आहे. हिरवी मिरची, आलं आणि जिरं आणि 2-3 लसूण पाकळ्या याच्यामध्ये मी घातलेले होते, ते पण घालत आहे. जाडसर वाटून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालत आहे आणि अगदी चिमूटभर हळद इथे घालत आहे मी. आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट घालत आहे. परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ओवा घेतलेला आहे मी 1/2 चमचा आणि थोडासा चोळून घेतलेला होता हातावरती आणि तो पण घातलेला आहे. आता इथे चिमूटभर अगदी मी सोडा घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे आणि 1 थेंब पाणी टाकलेलं आहे त्याच्यावरती ॲक्टिवेट होण्यासाठी आणि छान फिरवून घ्यायचं आहे. आणि इथे 1 चमचा गरम तेल घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे. इथे आता कडक तेल गरम करून घेतलेलं आहे आणि कडक तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहे.
आता इथे छान खालची बाजू झालेली आहे आणि मी खाली वर करून घेते. टपोरी अशी आणि जाळीदार कुरकुरीत भजी तयार होतात. अशा पद्धतीने केली की दोन्ही बाजूनी खालीवर करून घेतलेली आहेत मी. आता काढून घेते. इथे आता दुसरी बॅच पण मी टाकून घेत आहे आणि या बेसन पिठामध्ये आपण अगदी 1 चमचा एका वाटीला तांदूळाचं पीठ जरी घातलं तरीही खूप छान भजी होतात, आणखी कुरकुरीत होतात. इथे माझी आता खालची बाजू झालेली आहे आणि मी पलटवून घेत आहे. खूप सुंदर गोल गरगरीत अशी भजी तयार होत आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. ही दुपारच्या नाश्त्याच्या वेळेस किंवा सकाळी सुद्धा आपण केली तरी सगळेजण आवडीनं खातात. इथे आता माझे छान तळून झालेले आहेत आणि मी काढून घेते. आता इथे तुम्हाला मी लगेचच गरम असतानाच फोडून दाखवत आहे. इथे बघू शकता तुम्ही किती छान जाळी आलेली आहेत आतमधून आणि खुसखुशीत पण झालेले आहेत. भज्यांसोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेत आहे मी. अशी कुरकुरीत झालेली हिरवी मिरची पण खूप छान लागते. इथे आता गोल छान भजी तयार झालेली आहेत आणि या मंडळी गरम भजी खाण्यासाठी कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद.